उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना जास्त ललकारू नये, नाहीतर 20 पैकी 18 आमदार गायब होतील, असं बावनकुळे म्हणाले। पाहूयात। उद्धव ठाकरे जी की हालत ऐसी है, शोले पिक्चर की असरानी जैसी हो गई। जो 20 है उसमें से 2 रह जाएंगे, 18 भाग जाएंगे। जर देवेंद्रजी सोबत जास्त ललकारले, आणीबाणी करायचा प्रयत्न केला, त्यांना ललकाराचा प्रयत्न केला, तो उद्धव ठाकरेंचे फक्त 2 शिल्लक राहतील, बाकी 18 गायब होतील। सलग 2 दिवस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या 20 आमदारांवर बोट ठेवले। उद्धव ठाकरेंकडे फक्त 2च आमदार राहतील आणि 18 गायब होतील असं वक्तव्य करून बावनकुळे यांनी खळबळ उडवून दिली। उद्धव ठाकरेंची अवस्था असरानीसारखी झाल्याची बोचरी टीकाही बावनकुळेंनी केली। उद्धव ठाकरे जी की हालत ऐसी है, शोले पिक्चर की असरानी जैसी हो गई। शोले पिक्चर देखा ना आपने, देखा कि नहीं? तो शोले पिक्चर में असरानी थे जेलर, तो जेलर जो असरानी थे, तो आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आओ, तो बचे कुछ नहीं है। अब मैं आपको दावे के साथ कहता हूँ कि उद्धव जी के जो एमएलए है चुन के आए 20, 2 छोड़ के बाकी 18 जो एमएलए है उनको उद्धव ठाकरे का कहना कुछ पट्टा नहीं है। जो 20 है उसमें से 2 रह जाएंगे, 18 भाग जाएंगे। नाही, ते असरानींचं काय ते नंतर बघूया, परंतु चंद्रशेखर बावनकुळेंचा साऊथच्या चित्रपटातला ब्रह्मासारखी अवस्था होती का ते बघा। कारण जेव्हा कधी त्यांच्या अंगावर येते भाजपच्या, तेव्हा वार झेलायला फक्त बावनकुळे आहेत, परंतु जेव्हा कधी तिथला मेवा खायची वेळ असते तेव्हा मात्र तेच चेहरे पुन्हा पुन्हा येतात। फडणवीस, पुन्हा तेच ते लोक येतात। काय जर तुमचा दावा असेल की ओबीसी भावंडांनी आम्हाला मतदान केलं, तर या महाराष्ट्राला ओबीसीचं नेतृत्व का मिळू नये? बावनकुळे साहेबांनी आमच्या 20 लोकांची चिंता करण्यापेक्षा सुधीर मुनगंटीवार असतील, स्वतः बावनकुळे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, यांच्यामध्ये ते कर्तृत्व नेतृत्व करण्याची धमक नाही का, किंवा का जाणीवपूर्वक त्यांना डावललं जाते, याचा जास्त विचार करावा। आता बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांकडे मोर्चा का वळवला, तर त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचं फडणवीसांबद्दलचं वक्तव्य। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक घेतली, ज्यात उद्धव ठाकरे म्हणाले की ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत, आपण पुरून उरू, असं उद्धव ठाकरे म्हणाले। याच नावाच्या पोटीवरून केलेल्या टिप्पणीमुळे बावनकुळे भडकले। फडणवीसांना जास्त ललकारलं तर 18 आमदार गायब होतील, असं बावनकुळे म्हणाले। आणि आता तर त्यांनी जे म्हटलं आहे आपल्या आमदारांना, जर देवेंद्रजी सोबत जास्त ललकारले, देवेंद्रजी सोबत जास्तच त्या ठिकाणी आणीबाणी करायचा प्रयत्न केला, त्यांना ललकाराचा प्रयत्न केला, तर उद्धव ठाकरेंचे फक्त 2 शिल्लक राहतील, बाकी 18 गायब होतील। खरं तर त्यांच्याकडेही जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीसावर प्रेम करणारे आहे। जर देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलं उद्धव ठाकरेंनी, त्यांच्याकडे 18 पडून जातील। 2019 ते 2024च्या निवडणुकीआधीपर्यंत आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडली। 40 आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोडून गेले। आता जेमतेम 20 आमदार उद्धव ठाकरेंचे निवडून आलेत, त्यातही 18 आमदारांवरून बावनकुळे यांनी इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।